श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला गुरुचरित्र कथासार अध्याय 7वा सांगणार आहे आणि यामध्ये गोकर्णाचा महिमा सांगितला आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दत्तभक्तांचा नित्य पठणातील आणि पारायणातील आहे. हा ग्रंथ दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक वरद ग्रंथ आहे. या ग्रंथातील काही अध्याय हे विशिष्ट कामनापूर्ती होण्यासाठी वाचले जातात. अचानक एखादे संकट उभे राहिल्यास श्री गुरुचरित्रातील अध्यायाचे भक्तीने मनपूर्वक पठन केल्यास संकट दूर होते, असा अनेकांचा अनुभव आहे. फार पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रासह नावाचा राजा होऊन गेला. तो मोठा शूर, दयाळू, वेदशास्त्र संपन्न, विचारी, नित्य उद्योगी, तेजपुंज असा होता. एके दिवशी तो वनात शिकारीस गेला असता त्या निर्मनुष्य अरण्यात त्याला एक महाभयंकर राक्षस भेटला. त्याला पाहताक्षणी राजाने त्याच्यावर बाणाचा वर्षाव केला आणि राक्षस मूर्छा येऊन जमिनीवर पडला. त्याच वेळी त्याचा भाऊ त्याच्या जवळ आला. तो फार शोक करू लागला. राक्षसाने मरतेवेळी आपल्या भावाला राजाचा सूड घेण्यास सांगितले आणि राक्षस मरून पडला. राक्षसाच्या भावाने मनुष्य रूप धारण केले आणि तो राजाच्या पदरी नोकरीस राहिला. अति नम्रतेने तो बोलत असे आणि राजाची सेवा करत असे. एक दिवस राजाच्या घरी पितृश्राद्ध आले. त्यावेळी वशिष्ठादी ऋषी भोजनास आले. राजाने त्या दिवशी स्वयंपाक्यांकडून उत्तम स्वयंपाक बनविला. जो सेवक होता त्याच्या मनात कपट होते. त्याने नरमांस आणून शिजविले आणि पानामध्ये प्रथमच वशिष्ठ ऋषींना नरमांस वाढण्यात आले. नरमांस पाहताच वशिष्ठ अति क्रोधायमान झाले. त्यांनी राजाला शाप दिला, तू ब्रह्मराक्षस होशील. या बाबतीत राजाला काहीच कळेना. तो वशिष्ठांना म्हणाला, माझा काही अपराध नसता उगाच का शाप दिलात. राजाने ओंजळीत पाणी घेऊन वशिष्ठांना शाप देण्यास तयार झाला. तेव्हा राजाची पत्नी जवळ आली व तिने राजाला शाप देण्यापासून परावृत्त केले. त्याबरोबर राजाने ओंजळीतील पाणी आपल्याच पायावर टाकले. तसे राजाचे पाय काळे पडले. त्या दिवसापासून राजाला कल्पाशपाद असे नाव पडले. राजा ब्रह्मराक्षस झाला. राजाच्या पत्नीने वशिष्ठांचे पाय धरले आणि म्हणाली, आपला एवढा कोप का व्हावा. तिने करुणा भाकली. तिची करुणा ऐकून वशिष्ठ ऋषींनी राजाला पुन्हा उपशाप दिला. 12 वर्षानंतर तू पुन्हा राजा होशील. ब्रह्मराक्षस होऊन राजा अरण्यात भटकू लागला. जंगलातील अनेक प्राणी खाऊन तो आपली उपजीविका करीत असे. एकदा ब्राह्मणाचे एक जोडपे त्याच्या दृष्टीस पडले. त्याने ब्राह्मणास पकडले व खाण्याकरिता घेऊन गेला. ब्राह्मणाच्या बायकोने अति शोक केला. तिने राक्षसाचे पाय धरले आणि माझ्या पतीला सोड म्हणून ती त्याला विनवू लागली. परंतु तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता राक्षसाने त्या ब्राह्मणाला खाऊन टाकले. तिने राक्षसाला श्राप दिला, तू 12 वर्षानंतर पुन्हा राजा होशील आणि आपल्या नगरीत जेव्हा जाशील त्यावेळी स्त्रीसंग होताच मरून जाशील, असा शाप दिला. तिने आपल्या पतीच्या अस्थी गोळा करून रानातील काटक्या जमविल्या आणि अग्नी तयार करून तिने अग्नी प्रवेश केला. 12 वर्षानंतर राजा शापमुक्त झाला आणि तो आपल्या राजधानीत परत आला. ब्राह्मण स्त्रीने दिलेला शाप राजाने दमयंती राणीला सांगितला. हे ऐकून राणीला खूप दुःख झाले. वंशनाश होणार म्हणून ती आक्रोश करू लागली. वृद्ध पुरोहितांनी ब्रह्महत्येपासून निवारण होण्यासाठी राजाला सल्ला दिला. राजाने तीर्थयात्रा करण्यात आपला काळ घालवावा. राजा तीर्थयात्रा करीत निघाला. यज्ञाधिक कर्म, ब्राह्मणांना अन्नदान देऊ लागला. नाना तीर्थे त्याने केली, पण ब्रह्महत्या त्याची पाठ सोडीना. राजा खूप त्रासला. तो हिंडत मिथिला नगरीत येऊन ठेपला आणि विचार करीत एका झाडाच्या छायेखाली बसला. गौतम ऋषी त्या ठिकाणी शिष्यासह आले होते. मरणकाल जवळ आलेल्या माणसाच्या मुखात अमृत घालावे तद्वत तपस्वी गौतम ऋषींना पाहून राजाने त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्यांनी राजाला कुशाल विचारले. तेव्हा राजाने आपली सर्व हकीकत गौतम ऋषींना सांगितली व आपल्या दर्शनाने माझी ब्रह्महत्या दूर व्हावी अशी प्रार्थना केली. राजाची प्रार्थना ऐकून गौतम ऋषी म्हणाले, राजा, गोकर्ण क्षेत्राचा महिमा अगाध आहे. तेथे साक्षात शंकर ओंकार रूपाने पार्वतीसह प्रकटले आहेत. त्यामुळे देव, दानव व किन्नर यांचा वास तेथे आहे.
साक्षात लक्ष्मीसह विष्णू तेथे तप करतात. व्यास ऋषी तेथे अनुष्ठान करतात. वसिष्ठ, भृगू, जमदग्नी गोकर्णांचे ठिकाणी वस्ती करून आहेत. तेथील शोभा अवर्णनीय आहे. इंद्र, सनकादी ऋषी अहोरात्र वस्ती करून असतात. याप्रमाणे ऋषी वेदघोष करतात. गौतम ऋषी राजास गोकर्ण महिमा सांगताना म्हणाले, गोकर्णास एक दिवस तप केले तरी भोळा सदाशिव प्रसन्न होतो. अमावस्या, संक्रांत, सोमवार, प्रदोष व समुद्रस्नान या सर्वांची फलश्रुती येथे प्राप्त होते. रावण कुंभकर्णाने येथे अनुष्ठान केले आहे. ते लिंग रावणाने कैलासाहून आणले असून प्रत्यक्ष श्री गणेशाने त्याची स्थापना केलेली आहे. गोकर्ण महाबळेश्वराचा थोर महिमा मित्रासह राजास सांगितल्यावर गौतम ऋषी म्हणाले, राजा, आम्ही गोकर्णास यात्रेला गेलो होतो. दुपारी एका विशाल वडाच्या छायेखाली आम्ही सर्वजण बसलो होतो. तेव्हा आम्ही एक चमत्कार पाहिला. एक वृद्ध, आंधळी, महारोगी, अमंगल, अपवित्र चांडाळीन पाहिली. तिच्या रोगांनी भरलेल्या शरीरात किडे पडले होते व त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती. तिला गंडमाळा झाल्या होत्या. घशामध्ये कफ दाटला होता. तिच्या सर्वांगाला वेदना होत होत्या आणि ती फार दुःखी होती. ती वस्त्रहीन अवस्थेत तडपडत होती. क्षणाक्षणाला जमिनीवर पडत होती आणि ती प्राणत्याग करू पाहत होती. ती झाडाच्या छायेखाली आली आणि तिने आपला देह जमिनीवर टाकला. तिचा प्राण निघून जात असता एक सूर्यासारखे तेज असलेले विमान घेऊन 4 शिवदूत तिच्यापाशी आले. आम्ही शिवदूतांना विचारले, तुम्ही कोणाच्या उद्धारासाठी आलात? तेव्हा ते म्हणाले, आम्हाला या चांडाळणीस घेऊन येण्यासाठी शिवाने आज्ञा केली आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून आम्हाला फार आश्चर्य वाटले. पुन्हा आम्ही त्यांना विचारले, पूर्वी हिने असे काय पुण्य केले आहे? तेव्हा शिवदूत तिच्या पूर्वजन्मीची कहाणी सांगू लागले. पूर्वीजन्मी ही ब्राह्मणाची मुलगी असून सौदामिनी असे तिचे नाव होते. ती अति सुंदर व लावण्यवती होती. फार सुंदर होती. बालवयातच ती विधवा झाली. पुढे तारुण्यावस्थेत ती फार उन्मत्त होऊन बेफान होत असे. परपुरुषाला पाहून ती चंचल होत असे आणि गुप्त रीतीने ती कुकर्म करीत असे. अशा कुकर्मानेच ती गरोदर राहिली. तेव्हा लोक तिची निंदा करू लागले. तिच्या बापाने तिला घरातून हाकलून दिले आणि ती गावोगावी हिंडत असता तिला एक गरीब वाणी भेटला. त्या वाण्याने तिच्याशी लग्न केले. त्याचे घरी असताना तिला मुलगा झाला. नित्य मद्य मांस खाऊ लागल्याने ती खूप दुष्टपुष्ट झाली, उन्मत्त झाली आणि अशा धुंदीत तिने मांस खाण्याकरिता मेंढ्या समजून गाईचे वासरू कापले. त्याचे कालवण केले आणि डोके शिशावर ठेवले. दुसरे दिवशी खाण्यासाठी गाय हंबरडा फोडीत होती. तिला जाग आली. तिने गाईजवळ जाऊन पाहिले. तो वासराच्या जागी तिला मेंढा दिसला. तिने घरात जाऊन पाहिले. तो शिक्क्यावर वासराचे डोके तिला दिसले. तिला अतिशय दुःख झाले. शिव शिव म्हणत आपण नकळत हे काय पाप केले व आता हे पाप लपवावे कसे याचा विचार करू लागली. तिने वासराचे डोके मातीत पुरून टाकले. अस्थि चामडे सर्व काही फेकून दिले आणि शेजाऱ्यांना जाऊन सांगितले. वासरू वाघाने पळविले आणि खाऊन टाकले. अशा रीतीने ती आपल्या पतीपुढे रडू लागली. कितीतरी दिवस ती अशा प्रकारे त्या शूद्र वाण्याच्या घरी नांदत होती आणि एक दिवस मरून गेली. मरण पावल्यानंतर यमदूतांनी तिला नरकात टाकली आणि तेथे भोग भोगीत असता ती पुन्हा चांडाळणीच्या जन्माला आली. जन्मताच ती विद्रूप, आंधळी, काळी, कुलक्षणी झाली. कुत्र्याचे उष्टे अन्न ती खाऊ लागली. तिच्या सर्वांगाला कुष्ठरोग झाला. आई वडील मेल्यावर ती काठीच्या सहाय्याने गावोगाव हिंडू लागली. एकदा शिवरात्रीच्या पर्वणकाळी गोकर्ण क्षेत्रात यात्रा भरली होती. दूर दूरचे लोक या ठिकाणी आले होते. लोक शिवनामाचा जयघोष करीत होते व वाद्यांचा गजर चालला होता. या भक्तीच्या आनंदी सोहळ्यात ती चांडाळीन तेथे आली. लोकांकडे भीक मागू लागली, अन्न मागू लागली, धर्म करा म्हणू लागली आणि मार्गात आडवी पडली. एक जण हसून म्हणाला, आज अन्न कसले, आज उपवास. त्याच्या हातात बेलपत्र होते. त्याने ते तिच्या हातात दिले. तिने ते चाचपून पाहिले व खाण्यास योग्य नाही म्हणून रागाने भिरकावून दिले. ते नेमके शिवलिंगावर पडले. शिवाचे पूजन झाले आणि तेवढेच पुण्य तिला घडले. कोणीही भिक्षा न घातल्यामुळे तिला त्या दिवशी उपवास घडला. रात्री जागरण झाले आणि ह्या महापुण्यामुळे तिचे सर्व पाप नाहीसे झाले. देवाला ती आवडू लागली आहे असे शिवदूतांनी सांगून तिच्यावर अमृत शिंपडले. तसे तिला दिव्य स्वरूप प्राप्त झाले आणि शिवांनी तिला विमानात बसवून घेऊन गेले. यासाठीच हे राजा, तुझे कल्याण व्हावे म्हणून तू गोकर्णी जा.
गुरुच्या उपदेशाप्रमाणे राजा गोकर्णास गेला. शिवरात्रीच्या दिवशी त्याने मोठ्या भक्तिभावाने शिवलिंग पूजा केली. त्याला शिवशंकर प्रसन्न झाले आणि राजा ब्रह्महत्येपासून मुक्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर अशाच प्रकारे आपणही गोकर्णातील शिवांची पूजा करून, शिवभक्त असाल तर खरोखरच शिवाची पूजा करून आपणही अनेक पापांमधून आपल्या स्वतःची मुक्तता करू शकतो. आणि मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक पापातून मुक्त होण्यासाठी आपण आपलं अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. आपलं मन जर शुद्ध असेल तर आपण जे काम करू ते चांगलंच आपल्या हातून घडणार आहे. असं म्हणतात की मन चंगा तो कथोटी में गंगा. त्याप्रमाणे आपलं मन शुद्ध ठेवलं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये खरोखरच देवाला प्रसन्न करून घेऊ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.